दिनांक 5 मे रोजी जालना येथे जालना लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नाना पटोले म्हणाले की भाजप सरकार हे सत्तेत येण्यासाठी 2014 मध्ये शेतकऱ्यांना खोटे बोलून खोटे आश्वासन देऊन सत्तेत आले आहे। तसेच मराठा आरक्षण व धनगर समाजाला सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत खोटे आश्वासन देऊन भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे। तसेच देशामध्ये 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊ या सुद्धा थापा मारत हे भाजप सरकार सत्तेत आलं आहे व देशाच्या हितासाठी देश संरक्षणासाठी जे काँग्रेसने केले होते यावर सर्व पाणी फिरण्याचे काम हे सध्या भाजप सरकार नरेंद्र मोदी सरकार करत आहे। पण आता माझा मतदार राजा जागृत झाला असून मतदानाच्या माध्यमातून भाजप सरकारला व नरेंद्र मोदी सरकारला जनता हद्दपार करणार आहे व इंडिया आघाडीचे सरकार या देशात पुन्हा नव्याने उभा राहणार आहे असा दावा यावेळी नाना पटोले यांनी जालना येथे प्रचार सभेमध्ये केला आहे। त्या माध्यमातून हे लोक सत्तेत येतात। परवा मी सोलापूरमध्ये होतो, त्याची निवडणूक आता परवा 7 तारखेला तो योगी आदिनाथ आला आणि तिथं आमच्या मुस्लिम लोकांना एकदम खालच्या लेवलवर बांधणे काय म्हणायचं ते म्हणाले आणि त्यांच्या बॉर्डर राहतो। मी संध्याकाळी आपल्या सगळ्या मुस्लिम लोकांसोबत बसलो, त्यांनी सांगितलं की आम्ही आता काही नाही यांच्या अंगावर जाणार, आम्ही आता आमचा बदला मतदानाच्या रूपाने केला। 100% मतदान आम्ही करणार आणि 100% मतदानाचा ही ताकद या लोकशाहीमधून आम्ही कशी दाखवायची ती आम्ही करणार। हे सत्तेचा माज या भाजपला आला, हा भाजपचा माज आम्ही आता मतदानाच्या रूपाने उतरू अशा पद्धतीच्या मुस्लिम लोकांनी भावना व्यक्त केली। नांदेडमध्ये काय झालं? नांदेडमध्ये लोकांनी 100% मतदान केलं। मला तर वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की एक बूथवर लोकांनी 100% मतदान केलं। अत्याचारी आणि तानाशाही व्यवस्था जेव्हा निर्माण होते लोकशाहीमध्ये, त्याचा बदला घेण्यासाठी मग शेतकऱ्यांचे बूथ असोत, कुठल्या धर्माच्या लोकांचे बूथ असोत, त्यांनी त्या पद्धतीचं मतदान केलं। शेतकऱ्यांच्याही त्या ठिकाणी सगळे शेतकरी वर्गाचे लोक होते, त्यांनी केले की आमच्याशी धोका या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं, तिथेही 100% मतदान। त्या ठिकाणी 5ही जागेमध्ये आपले काँग्रेसचे उमेदवार होते, महाविकास आघाडीचे उमेदवार होते। 5ही जागा आपण पहिल्या टप्प्यातल्या जिंकतोय आणि गडकरी सुद्धा निवडणुका हातात। दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा अमरावती विभागाच्या निवडणुका झाल्या, तिथे 5 जागा होत्या। आपली इकडली नांदेड होती मराठवाड्यातली, त्याही 5 आणि नांदेड आणि परभणी आणि हिंगोली दुसऱ्या टप्प्यातल्या या सगळ्या जागा आपण जिंकतोय, नांदेड सहित। आणि आता तिसऱ्या टप्प्यात मी परवा लातूरमध्ये होतो, सोलापूर, कोल्हापूर आणि बारामती असेल अशा खूप जागा आता तिसऱ्या टप्प्यातल्या आहेत। या तिसऱ्या टप्प्यातल्या ही जागा आपण महाविकास आघाडी म्हणून जिंकतो आहे। राज्यामध्ये 45 जागा आपण जिंकतो आहे, पण ही जागा जी आहे चालण्याची ही 4थ्या टप्प्यातल्या निवडणुकीत आहे। आपल्याला पहिले सगळ्यांना म्हणजे कैलाश मगाशी म्हणाले, मी कैलाशलाच म्हणालो की तू लोकसभा यावेळेस लढ, कारण की आता तुम्ही 3दा आमदार झालात, आता तुमचं प्रमोशन झालं पाहिजे। जालन्याच्या तुमच्या लोकप्रिय आमदारांचं प्रमोशन करायची मी इच्छा व्यक्त केली होती, पण आता कैलाशजींनी सांगितलं की मला उभं नाही राहायचं आहे लोकसभेसाठी। त्यांनी मग राजेंद्र राग असतील, डॉक्टर कल्याण काळे असतील, अशा लोकांची नावं सुचवली। मग अशा सगळ्यांची चर्चा करून विलास होताडे साहेब पण होते त्याच्यात, आणि अशा सगळ्यांची चर्चा करून मग आपली शिक्कामोर्तब एकीकडे साहेब आणि एकीकडे तुमच्याकडे कल्याण करणारा माणूस कल्याण काळे, असा हा 2 फरक आम्ही केला। कारण की ते रावसाहेबच राहिले, ते हवेतच राहिले इतके वर्ष, त्यांचा सामान्याशी कधीच नाळ जोडलेली नाही। पण आपला कल्याण काळे हा जमिनीवरचा कार्यकर्ता, याला जालन्यातून लोकसभेला निवडून पाठवायचा
हा निर्णय पक्षाने घेतला आणि डॉक्टर कल्याण काळेंना आपण तिकीट दिली आणि ज्या दिवशी फॉर्म आपण भरला त्या दिवशी आपले माजी मंत्री अमित देशमुख साहेबांना मी जाणीवपूर्वक त्यांना सांगितलं की आपण जा या फॉर्मला, कारण की मला दुसऱ्या सभा होत्या आणि त्या दिवशी मी आपण सगळ्यांची महाविकास आघाडीची सगळी मंडळी आणि ज्या पद्धतीने गर्दी होती आणि स्वतःहून कल्याण काळेंच्या फॉर्म भरण्यासाठी लोकांची गर्दी पाहिली आणि त्या दिवशी शिक्कामोर्तब झाला की कल्याण काळेंच्या रूपाने महाविकास आघाडीचा उमेदवार जालना लोकसभेतून निवडून जाईल अशा पद्धतीचा संदेश आपण सगळ्यांनी दिला.